नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत प्रतिभा. प्रतिभा म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर एखाद्या व्याख्येच्या किंवा सूत्राच्या रूपात देता येणार नाही. प्रतिभा म्हणजे नवनिर्मितीची स्फूर्ती, सृजन क्षमतेचे एक रम्य रूप. भाषा आहे तिच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम, पण चित्र, शिल्प, संगीत यांचेही रूप तिला आवडते. प्रसन्नता, नवीनता, उत्स्फूर्तता ही तिची लक्षणे. सुंदरतेशी तिचे निकटचे नाते. प्रतिभेचे आविष्करण कोणत्या क्षणी व कोणत्या रूपात घडेल हे सांगणे अवघड. खलील जिब्रान हा अगदीच शाळकरी मुलगा असताना सरांनी त्याच्या वर्गाला विचारले, जगात सगळ्यात दुःखी कोण? ज्याला आई वडील नाहीत तो? ज्याला घरदार नाही तो? एक मुलगा मध्येच म्हणाला, सर, मासा हा सर्वात दुःखी, कारण त्याचे अश्रू जगाला कधीच दिसत नाहीत. आश्चर्याने आणि आनंदाने वेडावून गेलेले सर म्हणाले, बाळा, महाकवी होशील तू. खलील पुढे महाकवी म्हणून मान्यता पावला. इटालियन कवी टॅसो याने आपल्या आवडत्या मांजराला उद्देशून एक कविता लिहिली. माझ्या लाडक्या जीवा, अंधाऱ्या रात्री जेव्हा दिव्यात तेल वात नसेल, तेव्हा माझ्या हाकेला ओ दे. तुझ्या डोळ्यात असणाऱ्या बाहुल्यांच्या प्रकाशात माझं गाणं मी गात राहीन, लिहित राहीन. अशीच एका आचार्यांची कथा. रानावनात मुलांना ते शिकवित होते. श्री गणेशाय नमहा या मंत्राचे लेखन करताना शेवटी येणारा विसर्ग संस्कृतात सदा सर्वकाळ भेटत राहतो. त्याची ओळख व्हावी, राहावी व पटावी यासाठी गुरुजी विद्यार्थ्यांना समजावून देतात. विसर्गातील हे 2 बिंदू नीट पाहून घ्या. कसे दिसतात ते? नेत्रवत कृष्ण सर्पस्य, शृंगवत बालवत्सस्य, कुमारी स्तनयुग्नमत. कुठे विसर्ग, कुठे निसर्ग, कुठे हा विद्या संसर्ग? आचार्यांच्या प्रतिभेचा हुंकार व्याकरणाच्या गाभाऱ्यातून प्रकट व्हावा, हे नवल नव्हे का? राम गणेश गडकरी हे एक प्रतिभावंत कवी. कोण्या एका कोकिळेचा आरव त्यांच्या कानी पडला. हे कोकिळेचे गाणे अवेळी कानी पडते आहे असे गडकऱ्यांना वाटले. त्यांनी अवेळी ओरडणाऱ्या कोकिळेस गाण्याचा खरा समय कोणता ते सांगितले. परंतु जेथे उदासीनता व्याकुळ करते विषण्ण चित्ता, तेथे त्याला द्याया समता, गाणे गावे हेच अलौकिक ईश्वरतेचे काम. गडकऱ्यांना अपेक्षित असणारी ईश्वरता हे प्रतिभेचेच दुसरे नाव नव्हे काय? टागोरांची अनेक कवने प्रश्नचिन्हांनी फुललेली आणि मनोज्ञ उद्गारांनी बहरलेली आहेत. एका लढिवाळ लेकराकडे पाहून टागोर प्रश्न उपस्थित करतात. या बाळाच्या अंगावरची कांती आली कोठून? त्याच्या नेत्रातील दीप्ती आली कोठून? त्याच्या मुखमंडलाभोवती असणारे आनंदाचे वलय आले कोठून? या प्रश्नापाठोपाठ येणारे उत्तर असे, बाळाची आई जेव्हा एवढीच होती, तेव्हा तिच्याजवळ हे सगळे होते. बाळासाठी तिने ते जतन करून ठेवले होते. बाळ जगात आले आणि वारसा हक्काने त्याला हे बाळ लेणे प्राप्त झाले. भारताचे पंतप्रधान नेहरू हे एक प्रतिभावंत पंडित होते. त्यांचे मृत्यूपत्र हे मूर्तिमंत गद्य काव्य आहे. जीवनाच्या शेवटच्या मध्यरात्री आपला आवडता कवी रॉबर्ट फ्रॉस्ट याची एक कविता नेहरूंनी अक्षरशः उतरून काढली. पंतप्रधान त्या कवितेकडे पाहत होते, मनाशी ती कविता गुणगुणत होते. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. योगायोगाने भारताचे विद्यमान पंतप्रधान हेही एक कवी आहेत. राजकारणाच्या फांदीवर देखील प्रतिभेचे घरटे शोभून दिसते. प्रतिभेने असावे कसे, दिसावे कसे आणि कुठे, हे तिचे तीच ठरवू जाणे. धन्यवाद.